मुळात अशोक खरात बंधूबाबा नाशिक यांच्या संदर्भात मला यासाठीची नोटीस आली होती. या नोटीस संदर्भात मी तिथं माझं म्हणणं दिलेलं आहे. ते म्हणणं थोडक्यात असं होतं, त्यांनी मला काही प्रश्न विचारले का तुमची ओळख कशी झाली. एक साधारण 12-14 वर्षापूर्वी माझी तिथं ओळख झालेली आहे. आमच्या सिटीच्या एका जाणकार माणसाने ती ओळख करून दिलेली होती आणि तो माणूस सध्या हयात नाही आहे. झाल्यानंतर मी 2दा-3दा नाशिकच्या त्यांच्या ऑफिसला गेलेलो आहे. ऑफिसला घेऊन एकदा 2दा त्यांनी भविष्य सांगण्याचा मला प्रयत्न केलेला आहे, पण भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचा तथ्यता वाटली नाही मला. त्यांनी मला खडा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खडा देऊन तुमचं सगळं बरं होईल, चांगलं होईल, अशा प्रकारचं मला त्यांनी त्यावेळेस बंधू खरातनी सांगितलेलं आहे. आणि बंधू खरातनी सांगितल्यामुळं तो खडा मी विचारला त्याची किंमत काय आहे. साधारण त्यांनी सांगितलं 21,000च्या पुढे 31,000, 51,000, 1,00,000, 2,00,000 अशी किंमत आहे. मला ते योग्य वाटलं नाही, कारण त्या खड्याची किंमत तेवढी नव्हती. कारण मी चिकित्सक असल्यामुळे ते खड्याची किंमत तेवढी नसल्यामुळे मी त्यांना सांगितलं की माझी घेण्याची इच्छा नाही आहे. मी ते काही खडा घेतला नाही. त्याच्यानंतर मी एकदा-दोनदा ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का मी तुम्हाला घरी येऊन काहीतरी असं वेगळं काहीतरी दाखवू शकतो. त्यांनी एकदा नाक दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तो पण मला त्याची सत्यता वाटली नाही. कारण बऱ्याच वेळेस अशा गोष्टी या मनाला पटत नाही. पण त्यावेळेस बंधू खरातची खूप प्रसिद्धी होती आणि खूप VIP आमदार, खासदार, मंत्री, प्रशासनातले चांगले अधिकारी तिथं जाण्याचा प्रयत्न करीत होतो. मी स्वतः ते बघितलेले आहे. त्यांच्या ऑफिसला वेटिंग करताना बरेच हे अधिकारी बघितलेले. त्यानंतर ईशान्येश्वर मंदिरामध्ये मी जाण्याचा मला 4-5 वेळेस योग आला. महाशिवरात्रीच्या वेळेस मी महाशिवरात्रीच्या वेळेस फराळाचं शेंगदाणे असेल, साबुदाणा असेल, केळी असेल, हा तिथं नेऊन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दिले पण होते. इथं शिवमंदिराचं आम्ही भक्त असल्यामुळं, जनार्दन स्वामीचे आम्ही शिष्य असल्यामुळं, आम्ही शिवभक्त असल्यामुळं तिथं सातत्याने जाण्याचा, ईश्वरेश्वराचा मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाशिवरात्रीच्या वेळेस ईश्वरेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर खरातांचं जे ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये जाऊन बसण्याचा पण सातत्याने प्रयत्न झालेला आहे. आणि तेव्हा पण बरेच प्रकारचे अधिकारी, आमदार, खासदार तिथं मी बघितलेले आहे. त्यांच्या या सगळ्या ढोंगीपणाचा जेव्हा आता प्रत्यक्ष लोकांसमोर आलं तर आम्हाला असं वाटतं आता का या खरा ढोंगी बाबाला भर चौकात घेऊन फटके आणायला पाहिजे. कारण तिची पहिली बाजू आरशासारखी जरी चांगली असली तर दुसरी काळी बाजू लोकांना माहीत नव्हती. महिलांचं शोषण करणं, आर्थिक फसवणूक करणं, गोरगरिबांच्या लोकांना पैसे देणं, त्यांच्या जमिनी लुबाडणं, हा जो प्रकार खरात बंधूबाबांनी केलेला आहे तो चांगला नाही आहे. म्हणून अशा बंधूबाबांना फटके देऊन समाजामध्ये मोकळं सोडून त्यांना खरंच समाजाच्या माध्यमातून मार दिला पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देऊन त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, असं या निमित्ताने